गुड मॉर्निंग स्टूडेंट. आज आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर फर्स्ट SY BCom 2019 पॅटर्नचा फोर्थ प्रॉब्लेम घेतोय. डाबर इंडिया लिमिटेडचा फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. डाबर इंडिया लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1st May 2008. Dabur India Limited was incorporated on 1st May 2008 to take over running business from 1st January 2008. रजिस्ट्रेशन केव्हा झाले कंपनीचं? 1 मे 2008 ला आणि बिझनेस स्टार्ट झालेला आहे 1 जानेवारी 2008 ला. मग 1 जानेवारी पासून 1 मे पर्यंतचे महिने काउंट करायचे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. मे ची 1 तारीख आहे त्यामुळे 1 तारीख नाही विचारात घ्यायची, म्हणजे 4 महिने होतात. मग तुम्ही एक तर 12 मधून 4 मायनस करा किंवा त्या पुढे इयर एंडिंग पर्यंत महिने काउंट करा. मग 1 मे पासून 31 डिसेंबर पर्यंत जर महिने काउंट केले तर ते होतात 8 महिने. मग आपण यावरून आपला टाइम रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये जो पिरियड आहे तो आहे 1st January 2008 to 1st May 2008 and then post incorporation period is 1st May 2008 to 31st December 2008. Then other adjustments. First adjustment, the total turnover for the year ended 31st December 2008 was as follows. Cash sales 1,29,000 and credit sales 3,71,000, of which rupees 2 lakhs were for the period up to 30th April 2008. Total sales दिलेले आहेत आपल्याला. टर्नओव्हर म्हणजे सेल्स, कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. अगोदर आपण या दोन्हींची बेरीज करून घेणार. 1,29,000 आणि 3,71,000 यांची बेरीज करून बेरीज येते 5 लाख रुपये. मग 5 लाखापैकी 2 लाख रुपयाचे सेल्स जे आहेत ते कधीपर्यंतचे आहेत तर 30 एप्रिल 2008 पर्यंतचे. मग 5 लाखातून 2 लाख गेले म्हणजे राहिले 3 लाख. मग 2 लाख प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला घेणार आपण आणि राहिलेले 3 लाख रुपयाचे सेल्स पोस्ट इनकॉर्पोरेशनला घेणार आणि त्यानंतर त्यांचा रेशो कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन ओव्हर बाय द कंपनी फ्रॉम द वेंडर ऍज अ पार्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन. इन्व्हेस्टमेंट जी असेल ती कंपनीने काय केलेली आहे तर परचेस कन्सिडरेशनचा भाग म्हणजे खरेदीच्या किमतीचा भाग म्हणून टेक ओव्हर केलेली आहे. मग इन्व्हेस्टमेंट ही तर ऍसेट आहे, त्याचा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा काय संबंध तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साइडला एक आयटम आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. मग हा जो इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटचा आयटम आहे तर हा आपण कुठे दाखवणार आहोत तर प्री इनकॉर्पोरेशनला. का तर इन्व्हेस्टमेंट हा खरेदीची किंमत म्हणून घेतलेली आहे. मग खरेदीची किंमत म्हणून घेतलेली आहे त्यामुळे हा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचा जो आयटम आहे तो आपण दाखवणार आहोत प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस वेअर डायरेक्टली प्रपोर्शनेट टू द टर्नओव्हर ऑफ कंपनी. जरी नसतं सांगितलं असं तरी सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड आहे त्यामुळे आपण ते सेल्स रेशो मध्येच डिस्ट्रीब्यूट केले असते. पण सांगितलंय तर आपण लिहिताना रेशो लिहिणार आहोत परंतु बेसिस मध्ये सेल्स रेशो न लिहिता ऍक्च्युअल लिहिणार आहोत कारण की ज्या ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट असते तिथे तिथे आपण बेसिस मध्ये लिहित असतो ऍक्च्युअल. आणि लास्टला सांगितले असर्टेन द प्रॉफिट अर्न प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. ऑल्सो स्टेट व्हेरी क्लिअरली द अमाउंट ऑफ प्रॉफिट अवेलेबल टू राईट डाऊन गुडविल. आणि आधी आपल्याला प्रॉफिट किती आहे तो दाखवायचा प्री इनकॉर्पोरेशनचा पोस्ट इनकॉर्पोरेशनचा मीन्स कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट. अँड देन गुडविल साठी किती अमाऊंट राईट ऑफ होईल त्याचं कॅल्क्युलेशन दाखवायचंय. मग आपण 4 वर्किंग नोट आहेत टाइम रेशो धरून तर 4 वर्किंग नोट अगोदर तयार करणार त्यानंतर स्टेटमेंट टाकणार. मग फर्स्ट वर्किंग नोट तयार करताना इम्पॉर्टंट डेट्स घ्या. इम्पॉर्टंट डेट्स, डेट ऑफ ॲक्विजिशन 1st January 2008, then date of incorporation 1st May 2008 and last date of financial year end
31st December 2008. इम्पॉर्टंट डेट लिहून झाल्यानंतर फर्स्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे टाइम रेशोचं. घ्या कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन टाइम आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये मी महिने दाखवलेले या मागच्या प्रॉब्लेमला आपण डायरेक्ट काउंट करून महिने घेत होतो. आता मी तारीख टाकली 1 जानेवारी 2008 टू 1 मे 2008. 1 जानेवारी 8 ते 1 मे 2008. काउंट करून महिने येतात 4 महिने. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये 1 मे 2008 ते 31 डिसेंबर 2008 काउंट करून महिने येतात 8 महिने. 4 1 4, 4 दुने 8, 1 2. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. पुन्हा 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन सेल्स आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स. इकडे टोटल सेल्स. टोटल सेल्स 5 लाख दिलेले होते. कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल मिळून 5 लाख होतात. त्यापैकी 2 लाख प्री इनकॉर्पोरेशनचे 30 एप्रिल पर्यंतचे 2 लाख सांगितले, म्हणजेच प्री इनकॉर्पोरेशनचे 5 लाखातून 2 लाख मायनस केले, 3 लाख पोस्ट इनकॉर्पोरेशनला. 0 0 कॅन्सल करा. रेशो आला 2:3. 2:3. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे, परंतु तिथे काही कॅल्क्युलेशन नाहीये, फक्त नोट द्या. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज चार्ज टू प्री इनकॉर्पोरेशन because investment taken with other assets as part of purchase consideration. वर्किंग नोट कंप्लीट झाल्या. आता स्टेटमेंट आखा. वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ डाबर इंडिया लिमिटेड statement showing profits prior to and post incorporation for the year ended 31st December 2008. column करा particular, basis of allocation, ratio, total rupees. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 2 भाग करा, रुपीज. पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 2 भाग करा, रुपीज. सुरुवात आपण क्रेडिट साइड पासून करतो. प्रॉफिट अँड लॉस ची क्रेडिट साइड पहा. ग्रॉस प्रॉफिट आणि इन्व्हेस्टमेंट वर इंटरेस्ट असे 2 आयटम आहेत. ग्रॉस प्रॉफिट आपण सेल्स रेशोत वाटणार आहोत आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे प्री इनकॉर्पोरेशनला घेणार आहोत. मग स्टेटमेंट कडे या. फर्स्ट घ्या ग्रॉस प्रॉफिट. बेसिस मध्ये सेल्स, रेशो मध्ये 2:3, 2:3. टोटल अमाउंट 1,55,000. 1,55,000 ला 5 ने डिवाइड करा, डिवाइडेड बाय 5. कॅल्क्युलेशन करून प्री इनकॉर्पोरेशनला 62,000, कारण 31,000 चा 1 भाग येतो. 5 त्रिक 15, 5 एक 5, 31,000चा 1 भाग. प्री इनकॉर्पोरेशनला 62,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 93,000. त्यानंतर घ्या इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. पूर्णच्या पूर्ण अमाऊंट आपण प्रीला दाखवणार आहोत. त्यावर वर्किंग नोट आहे, ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण इथे ऍक्च्युअल लिहितोय, परंतु ऍडजस्टमेंट मध्येच सांगितलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट हा खरेदीच्या किमतीचा एक भाग म्हणून घेतलाय, त्यामुळे त्यावरचं जे व्याज आहे ते पूर्णपणे प्री इनकॉर्पोरेशनला दाखवायचं आहे. क्रेडिटच्या अमाऊंट झाल्यात, मग आता बेरीज करा. 1,55,000 प्लस 2,500, 1,57,500. आता डेबिट साइड. डेबिट साइडचे जे खर्च आहेत ते आपण टाइम रेशोत, सेल्स रेशोत आणि काही खर्च असे असतात की ते
कंपल्सरी पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवले जातात. मग फर्स्ट आहे रेंट अँड टॅक्सेस. तुम्हाला अगोदर मार्किंग करून घ्यायचे असेल तुमच्या नोटबुक मध्ये तर मार्किंग करून घ्या. टाइम रेशोसाठी टी लिहा, सेल्स रेशोसाठी यस लिहा, त्यानंतर पोस्टला असेल तर पी लिहा आणि ज्यावर ऍडजस्टमेंट असेल त्याला ए लिहा म्हणजे ऍक्च्युअल. त्यानुसार आपण अगोदर सर्व मार्किंग करून घेऊयात. रेंट अँड टॅक्सेस कॉमन खर्च आहे म्हणून आपण तो टाइम रेशोत वाटणार आहे, टी ची मार्किंग करा. त्यानंतर डिस्काउंट ऑन सेल्स, सेल्स रेशोत वाटणार आहे म्हणून यस ची मार्किंग करा. इन्शुरन्स कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा आहे, टी ची मार्किंग करा. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स हा नेहमी पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवला जातो, टी ची मार्किंग करा. इलेक्ट्रिक लाइटिंग कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत दाखवायचा आहे, टी ची मार्किंग करा. कमिशन सेल्सशी रिलेटेड असतं म्हणून यस ची मार्किंग करा. स्टाफ सॅलरी, स्टाफ सॅलरी, सॅलरी कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा आहे म्हणून टी ची मार्किंग करा. कॅरेज, कॅरेज आपण सेल्स रेशोत वाटणार आहोत, यस ची मार्किंग करा कारण की प्रॉफिट अँड लॉसला जे कॅरेज येतात ते कॅरेज आउटवर्ड असतात त्यामुळे यस ची मार्किंग करा. सन्ड्री एक्सपेन्सेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचं आहे, टी ची मार्किंग करा. रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस किंवा रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस, रिफॉर्मेशन एक्सपेन्सेस हे सर्व पोस्टला दाखवले जातात, पी ची मार्किंग करा. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस आपण वाटताना सेल्स रेशोत वाटणार आहोत परंतु त्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ऍक्च्युअल लिहायचंय म्हणून ए ची मार्किंग करा, ए ची मार्किंग करा. त्यानंतर बँक इंटरेस्ट व्याज, व्याज हे वर्षाच्या शेवटी मिळतं, पोस्टला दाखवायचंय. इरिकव्हरेबल डेप्ट्स म्हणजेच बॅड डेप्ट आहेत, सेल्सशी रिलेटेड आहे, यस ची मार्किंग करा. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर पोस्टला दाखवायचे म्हणून टी ची मार्किंग करा. टेलिग्राम चार्जेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा आहे, टी ची मार्किंग करा. या पद्धतीने तुम्ही आधी मार्किंग करून आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतला तरी चालेल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना प्रत्येक आयटम कसा पोस्टिंग करायचा ते डिसाइड केलं तरी चालेल. आता आपण स्टेटमेंट कडे येऊयात. स्टेटमेंट मध्ये फर्स्ट आयटम घ्या रेंट अँड टॅक्सेस, बेसिस मध्ये लिहा टाइम, रेशो मध्ये 1:2. आपण अमाऊंट घेणार आहोत, टोटल अमाऊंट आहे 12,000, त्याला 3 ने भाग दिला, 4,000चा एक भाग 4,000 आणि 8,000 डेबिट साइडला आता वाटायचे कारण डेबिट साइड चालू झालेली आहे. त्यानंतर डिस्काउंट ऑन सेल्स, सेल्स रेशो मध्ये वाटायचा आहे 2:3, टोटल अमाऊंट आहे 3,500, 5 ने भाग दिला, 5×7 35, 700 रुपयाचा एक भाग आहे, 700 गुणिले 2 1,400, 700 गुणिले 3 2,100. त्यानंतर इन्शुरन्स कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा आहे 1:2, टोटल अमाऊंट आहे 3,000, 3,000ला 3 ने भाग दिला, 1,000 आणि 2,000. त्यानंतर आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, पोस्टला दाखवायचा आहे, टोटल अमाऊंट आहे 3,000, रेशो मध्ये डॅश करा, पूर्णच्या पूर्ण 3,000 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. त्यानंतर इलेक्ट्रिक लाइटिंग टाइम रेशो मध्ये वाटायची आहे 1:2, टोटल अमाऊंट आहे 2,400, 800 आणि 1,600. 2,400ला 3 ने भाग दिला, 3×8 = 24, 800 रुपयाचा एक भाग आणि 800 2 1,600 डेबिट साइडलाच वाटतंय आपण. त्यानंतर आहे कमिशन, कमिशन सेल्सवर असतं म्हणून सेल्स रेशो मध्ये वाटायचंय 2:3, टोटल अमाऊंट आहे 6,000, 6,000ला 5 ने भाग द्या, 1,200चा एक भाग 1,200 गुणिले 2 2,400 आणि 1,200 गुणिले 3 3,600. त्यानंतर स्टाफ सॅलरी कॉमन खर्च आहे, टाइम रेशो मध्ये वाटा 1:2, टोटल अमाऊंट आहे 36,000, 36,000ला 3 ने भाग द्या, 12,000चा एक भाग 12,000 आणि 24,000. त्यानंतर कॅरेज सेल्स रेशो मध्ये वाटायचे 2:3, टोटल अमाऊंट आहे 3,000, 3,000ला 5 ने भाग दिला,
600 रुपयाचे एक भाग 600 गुणिले 2 1200, 600 गुणिले 3 1800. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस टाइम रेशोत वाटा, एकास 2, 7500 ला 3 ने भाग द्या, 2500चा एक भाग 2500 आणि 5000. त्यानंतर रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस पोस्टला दाखवणार आहोत आपण, पोस्ट इनकॉर्पोरेशनला. रेशो मध्ये डॅश, टोटल अमाऊंट मध्ये 4300, पूर्णच्या पूर्ण 4300 पोस्ट इनकॉर्पोरेशनला. त्यानंतर सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस वाटताना सेल्स रेशोत वाटायचे, परंतु त्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ऍक्च्युअल लिहिले. 4000, 5 ने भाग दिला 800 रुपयाचे एक भाग 800 गुणिले 2 1600 आणि 800 गुणिले 3 2400. हा, बँक इंटरेस्ट जे आहे ना ते वर्षाच्या शेवटी असतं, परंतु ते महिन्याच्या महिन्याला काउंट होतं. कारण जर समजा आपण हप्ते भरत असू तर तेवढे हप्ते त्यानुसार कट होतात, त्यामुळे इंटरेस्ट जे आहे ते टाइम रेशोत वाटायचे. एकास 2, टोटल अमाऊंट 1500, 3 ने भाग देऊन 500 आणि 1000. त्यानंतर इरिकव्हरेबल डेप्ट्स म्हणजेच बॅड डेप, सेल्स रेशो मध्ये वाटा, 2:3, टोटल अमाऊंट 2000, 5 ने भाग देऊन 800 रुपयाचा एक, 400 रुपयाचा एक भाग 400 गुणिले 2 800 आणि 400 गुणिले 3 1200. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, पूर्णच्या पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. रेशो मध्ये डॅश, बेसिस मध्ये पोस्ट, टोटल मध्ये 6300, पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. त्यानंतर टेलिग्राम चार्जेस टाइम रेशो मध्ये वाटा, एकास 2, टोटल अमाऊंट आहे 3000, 3 ने भाग दिला 1000 आणि 2000. आता डेबिट साइडची बेरीज करायची, ती आली 97500 टोटल अमाऊंटची. ही क्रेडिट साइडची बेरीज आहे 1,57,500. त्यातून हे मायनस करून जो बॅलन्स येईल तो नेट प्रॉफिट म्हणून दाखवणार आहोत. 64,500 ही तुमची क्रेडिट साइडची बेरीज आहे, ती दोन्ही साइडला मांडून घेतलेली अगोदर. त्यातून डेबिट साइड वजा करून आपण कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. 93,000 ही क्रेडिट साइडची बेरीज आहे, ती दोन्हीकडे मांडली. त्यातून डेबिट साइड मायनस करून जो बॅलन्स येईल तो रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणून आपण दाखवणार आहोत. मग पर्टिक्युलर मध्ये लिहा नेट प्रॉफिट कंसात नेचर ऑफ प्रॉफिट. टोटल नेट प्रॉफिट आला 60,000, कॅपिटल प्रॉफिट आला 35,300 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आला 24,700. स्टेटमेंट पुन्हा एकदा पहा. स्टेटमेंट आपण या पद्धतीने आधी क्रेडिट साइड तयार करून घेतली. ही जी 62 आणि 2 64,500 बेरीज शेवटी घेतलेली आहे आपण, आणि इथली 93,000 जी बेरीज आहे ती शेवटी घेतलेली आहे. त्यानंतर डेबिट साइडची पोस्टिंग केली आपण सर्व, रेंट, डिस्काउंट ऑन सेल्स, इन्शुरन्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, या पद्धतीने जेवढे डेबिट साइडचे खर्च होते त्यांची सर्व पोस्टिंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर शेवटी टॅली करताना टोटल कॉलमची बेरीज केली, ती इथे लिहिलेली 97,500. ही क्रेडिट साइडची टोटल आहे, किंवा टोटल कॉलमची वरची टोटल आहे क्रेडिट साइडची 1,57,500. त्यातून 97,500 मायनस करून 60,000 आलेली आहे. त्यानंतर 64,500 ही क्रेडिट साइडची टोटल आहे प्री इनकॉर्पोरेशनची. त्यातून इथे 1,000 रुपये जे आहेत इथपर्यंत सर्व कॉलमची बेरीज केलेली आहे, आणि ते मायनस करून जे उरला बॅलन्स तो आला 35,300, तो आहे कॅपिटल प्रॉफिट. इकडे क्रेडिटची टोटल 93,000 आहे, त्यातून डेबिटची बेरीज वजा करून जो बॅलन्स आलेला आहे तो आहे रेव्हेन्यू प्रॉफिट 24,700 रुपये. आता एक नोट द्यायची आहे, नोट घ्या. देअरफॉर टोटल नेट प्रॉफिट 60,000, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन दॅट इज कॅपिटल प्रॉफिट 35,300, profit post incorporation that is revenue profit 24,700. आणि एक आपल्याला ऍडजस्टमेंट विचारली होती की गुडविल साठी किती अमाऊंट अवेलेबल आहे राईट डाऊन करायला. तर जो आपला कॅपिटल प्रॉफिट असतो तो आपण गुडविल राईट डाऊन करण्यासाठी वापरू शकतो. प्रॉफिट अर्न
prior to incorporation period, that is capital profit rupees 35,300 available to write down goodwill account. नोट द्यायची फक्त प्रॉफिट अर्न प्रायर इनकॉर्पोरेशन पिरियड, दॅट इज कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट हा आपण गुडविल म्हणून दाखवू शकतो 35,300 रुपये अवेलेबल टू राईट डाऊन गुडविल. इथे आपला डाबर इंडिया लिमिटेडचा जो प्रॉब्लेम आहे तो कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट आपण सर्व वर्किंग नोट तयार करून घेतल्या. इम्पॉर्टंट डेट्स लिहिल्या. त्यानंतर टाइम रेशो सेल्स रेशो कॅल्क्युलेट केला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वर ऍडजस्टमेंट होती म्हणून आपण त्याची एक नोट लिहून घेतली. स्टेटमेंट तयार केलं आणि लास्टला जे कॅल्क्युलेशन विचारलेलं होतं त्यासाठी एक वर्किंग नोट फक्त दाखवलेली आहे की टोटल प्रॉफिट किती आहे, त्यातला कॅपिटल प्रॉफिट किती, रेव्हेन्यू प्रॉफिट किती आणि गुडविल राईट डाऊन करण्यासाठी जो कॅपिटल प्रॉफिट अवेलेबल आहे तो आहे 35,300. इथे आपला डाबर इंडिया कंपनीचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.